सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि सगळीकडे अंधार आहे आणि मी एवढ्या लवकर का उठले ते मी पुढे सांगतेच. पण त्याआधी गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाजवळ. सो मस्तपैकी सर्व आवरून मी आता रांगोळी काढायला बसलेली आणि रांगोळीचा ॲक्च्युली हा साचा आहे रेडीमेड. त्यात फक्त आपण कलर बदलायचे. सो जेव्हा आपल्याला जिथे ठेवायचं आहे तिथे हे उचलून आपलं ठेवू शकतो आणि घरात सगळीकडे रांगोळीचा पसारा होत नाही. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि त्याचीच मी आता मांडणी करून घेत आहे. सो मस्तपैकी देवांना आधी साफ स्वच्छ केलं आणि त्यानंतर मी आता कलशावर 5 प्रकारच्या 5 फांद्या ठेवून नारळ ठेवून मस्तपैकी देवीची सजावट करून घेते. सो मी हे सर्व झटपट करत आहे कारण की सकाळी लवकर सगळं आटपून घ्यायचं होतं. कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन. आणि तुम्ही जर मला फॉलो करत असतील आणि माझे व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे डहाणूची जी महालक्ष्मी माता मंदिर आहे तिथेच करते. जवळजवळ मी आता 5 ते 6 वर्ष झाले महालक्ष्मी व्रताचं उद्यापन तिथे त्या मंदिरातच करते आणि मला खूप छान वाटतं. आणि ॲक्च्युली सकाळ जेव्हा मी तिथे जाते देवीचं दर्शन घेते तेव्हा एक वेगळीच ऊर्जा असते आणि तिथे गेल्यावर जे उद्यापन होते त्याने मला समाधान लाभते. सो मी दरवर्षी म्हणून त्या कारणाने तिथेच करते. सो अशा प्रकारे माझी पटपट मांडणी सुरू आहे आणि एक साईडला रिषवलाही उठवलं आहे अमोलने. त्यांची तिकडे काही ती धावपळ सुरू आहे. सो आज ॲक्च्युली फक्त मी आणि अमोलच महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायला जाणार आहेत कारण की रिषवचं ॲन्युअल फंक्शन असल्या कारणाने त्याला आज स्कूलमध्ये कंपल्सरी जावं लागणार. तर अशा प्रकारे माझी मांडणी करून झालेली आहे आणि सुवासिनींना द्यायला मी छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी देवीची मांडणी सुंदर झाली आहे. तर आता रिषवही रेडी झाला होता आणि त्याच्यामुळे मी आधी त्याला सोडायला चाललेली आहे खाली स्टॉपवर. सोडायला आलं ना फुल काइंडली प्रिपेअर. तर रिषव विना आम्ही आज जाणार आहोत. जनरली कुठेही जायचं असलं तरी आम्ही तिघं एकत्र जात असतो आणि आज माझं मन होत नव्हतं त्याला स्कूलमध्ये पाठवायचं, पण कंपल्सरी रिहर्सल्सच्या कारणाने त्याला पाठवायलाच लागलं. आणि आता जसं मोठं होत जाणार तसं त्याची ॲक्टिव्हिटी वाढल्या की आपल्याला त्याला कुठेतरी ठेवून जावंच लागणार आहे. सो मनावर कुठेतरी दगड ठेवून मी रेडी झाली आणि त्याच्यानंतर मी आता घरी पोथी वाचायला घेतलेली आहे. या सौराष्ट्र राज्यात भद्रेश्वर राज्याकडे ज्ञातासे ते वेदविधान महावीर पराक्रम सुरचंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुरक्षित लाखात एक देखणे प्रेमे दोघी नांदी दया संपत्ती झाली आठ 7 पुत्र लागोपाठ एकच कन्या संतोष श्यामवाला नामेची नगराबाहेर उद्यानात कन्या होती केळत त्यावेळी राज्यवाड्यात. तर मी पोथी वाचून झाल्यावर आम्ही सर्व गोष्टी घेतल्या आणि निघालो आणि जवळजवळ 1-1.25 तास ते 1.5 तास लागतो तिथे पोचलो. गाभाऱ्यात दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मी वाण वगैरे जे गोष्टी आणल्या होत्या त्या सर्व सेट करून हळदी कुंकू केलं आणि देवीच्या समोर हे हळदी कुंकू दरवेळेस करताना मला खरंच खूप समाधान मिळते. सो आज रिषू आमच्यासोबत आलेला नसल्याने आम्हाला असं कुठेतरी वाटत होतं की त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज इथून घेऊन जावं. इथे काही खूप मोठं काही गोष्ट असेल असं नाही, पण त्याला त्या छोट्याशा गोष्टीने पण आनंद मिळेल सरप्राईज बघून. म्हणून आम्ही विचार केला की इथे काही मार्केटमध्ये मिळतं का बघूया आणि तशी एक गोष्ट मिळालीही. सो इथे मस्तपैकी गावठी भाज्याही मिळतात. सो त्या आम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रिषव स्कूलमधून आला त्याच्यानंतर मी हळदी कुंकवासाठी मला माझ्या मैत्रिणींनी बोलवलं होतं, तिथे जाऊन आली. त्याच्यानंतर संध्याकाळी जेवणाची तयारीला लागली आणि आज नैवेद्यामध्ये वरण भात भाजी आणि शिरा बनवला होता आणि सकाळी मी रवळ बनवलं होतं. त्याचा मी तुम्हाला आता फोटो शेअर करत आहे. सो त्याची रेसिपी एकदा आपण करूया. सध्या रिषवला छोट्या कार्स खूप आवडत आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी ह्या कार घेऊन आलो आम्ही तिकडून. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू अशा पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.